बातमी साताऱ्यातून। साताऱ्यातील माण आणि खटाव तालुक्यात मे महिन्यापासूनच सतत पाऊस पडतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। या भागातील शेती तळ्यांसारखी झाली आहे आणि सोयाबीन, मका, उडीद, मूग आणि कडधान्य पिकांना प्रचंड फटका बसलाय। कर्ज घेऊन केलेल्या या पेरण्या या पावसामुळे नुकसानात गेल्या। शेतकरी आता मेटाकुटीला आलाय। मागणी करत आहेत की यावर्षी माण आणि खटाव तालुक्यांना ओला दुष्काळ घोषित करावा। गावातील शेतकऱ्यांना अतिशय अतिवृष्टी पावसामुळे फार मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागत आहे। या गावामध्ये सर्वसाधारण अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपल्या पीक कर्ज, बँकेचं कर्ज, सोसायटीचं कर्ज काढून पीक पेरणी केलेली असते। परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं मग घेवडा असेल, मका असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल अशा अतिवृष्टीच्या पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे। तरी या मांडवे गावातील सर्व शेतकऱ्यांना या रिपोर्टर वार्ताहर बंधूंनी इथं समस्या जाणून घेतल्या आहेत। त्यांचं मनापासून या समस्या मांडवांच्या वतीने आम्ही धन्यवाद देतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।